तर मला सगळेजण असं विचारतायत की तू केव्हा जाणार आहे, तू केव्हा तुझ्या घरी जाणार आहे मम्मीकडे. तर विषय असा आहे, मी काही जाणार नाही. तर हे बघा, फ्रीज सापडून आणलंच तिने. कुठं ठेवलं होतं का? मला खाली होतं. चांगलं छोटं आहे, क्वालिटी आहे, काही विषय नाही. बजाज म्हणल्यावर चांगलंच आहे ते. तर असं आम्हाला साथ देत नाहीये, त्याच्यामुळेच आमचं मागं पुढं चाललंय. मोबाईल. नमस्कार. हाय. फ्लाइंग किशी दे. कुठं जायचं तुला? कुठं चालायचं? बाहेर. कशाला? दादूकडं. दादू कोण आहे तुझा? फ्रेंड आहे. बापरे, फ्रेंड के जायचं तर खेळायला. कसे आहात सगळे? तू म्हण कसे आहात? तुम्ही चिवडा. तू म्हण माझ्या मागे म्हण. तुम्ही चिवडा लाडू चकली खाल्ली का? हा, असं विचारायचं सगळ्यांना. तू खाल्ली चकली लाडू चिवडा? आमच्या घरी फराळाचं करायला या म्हणा. फराळाचं करायला या. जायचं तुला खेळायला? तुला इकडं जायचं का आजीकडे जायचं का? तुझं दळवराला जायचं आजीकडं जायचं का? मम्मा मी बी येऊ? मम्मा नाही म्हणते जायचं. जाऊन आलो मग अशी गेलो नव्हतो का आपण त्या दिवशी? रडत होता तू किती? हा, किती रडला? तर मी बी येऊ? तेच ना, मग पप्पा आल्यावर आपण शांत बसतो, पप्पा नसल्यावर आपण रडतो. आधी रडतो असतो ना. बरं, एकदा फ्लाइंग किशी देऊन जा. पप्पाला बी तुला बी. नीट नीट इकडे उभं राहा, इथं उभं राहा. दे आता. बाय. जा खेळायला. तर जायचं का मग? जेव्हा त्याला बूट गीट सगळं तयार करून पाठवावं लागतं बाहेर, तेव्हा कसं बसलं बा बूट घालायला तेव्हा. मग जायचं का तुझ्या मम्मीकडे तुला भाऊबीजीला? नाही जायचं? काहून? आता जाऊन आलो ना आपण. तुझी ताई येणार आहे का नाशिकहून? ती आज येणार आहे. तिला म्हटलं मी ये इकडं म्हणून. तिची दुपारची गाडी 3 वाजताची. ती इथे जालन्यामध्ये पोहोचेल 7 वाजता. तर मग ती म्हणते उशीर होईल. मग सांगते म्हणे मी फोन करून, आले तर येईन म्हणे, नाही तर काही कन्फर्म नाही. सकाळी 7 वाजता पोहोचून नाही तर? सकाळी कसं ना, आता रात्रीचा ना. रात्री 7 वाजता का? मग कोण यायला घ्यायला तिला इथं जालन्यात? ते नवरा बायको यायला लागले. हो का? मला वाटलं का एकटे येईल म्हणून म्हटलं. ते भाऊजी पण येईल. मला पण जावं लागेल जमलं तर नाशिकला ताईला घ्यायला. बघू आता, गाडी जर नेली 4 व्हीलर तर चल तू पण सोबत, मग जाऊ चक्कर मारून येऊ अशीच. मोठी गाडी असल्यावर जागा तर राहणारच 4 व्हीलर असली तर. ताईचं नाही फक्त तिकडून. पण तुला जाऊन येत असतं असं वाटतं. जाऊ दे मग, नसं जायचं तुझी इच्छा. मला काय नाही, मला दुसरीकडे घेऊन जा. कुठं जायचं? मला दुसरीकडे तिथं नाही जायचं, मला दुसरीकडे जायचं. कुठं जायचं? दुसरीकडे बाहेर फिरायला जायचं. मग चल जाऊन नाशिक जाऊन मग नाशिकला जाऊन येऊ. तिथं नाही जायचं मग कुठं जायची? कुक्कू म्हणाली. मग नाही, एवढं नशीब नाही मला. नशीब नाही? कुठं जायचं ते सांग. कुठंतरी असंच. बरं बघू कुठं तर जाऊ. तर विषय असा आहे की ताई येणार आहे, तर ताईला आणायला मला जायचं आहे नाशिकला. बघू आता, जर जमलं तर 4 व्हीलरमध्ये जाईल, नाही तर मग मी बसनेच जाईल. बघू काय होतं काय नाही. 4 व्हीलरचा महिना लागायला काय अजून. जर जमलं तर जाईल नाशिकला 4 व्हीलरनेच. हिला म्हटलं चल, पण हिचं चालू आहे की नाही हिला दुसरीकडे कुठंतरी फिरायला जायचं. कुठं घेऊन जा आता हिला? पावसा पाण्यात दिवस आहे बघा, किती पाऊस चालू आहे आमच्याकडे बा. नुसतं आबाळ आलेलं बा, भरपूर असं आबाळ आलेलं आमच्या. काय भुरभुर. मग दिवाळीला काय खरेदी केली आपण सांगितलंच नाही. हा, दिवाळीला फ्रीज घेतला आम्ही. हे फ्रीज तिकडे जाणार आहे, ताईला द्यायचं आहे आमच्या हे फ्रीज. आणि आम्ही नवी घेतलं. फ्रीज वापस करायचं दुकानदार. हा, ते फ्रीज डॅमेज निघलं गड्या. ते फ्रीज थोडे डॅमेज. पूजा केली, फोटो काढले, फोटो सोडले, ते डॅमेज निघलं, त्यामुळे ते रिटर्न जाणार आता. ते म्हणजे चेंज करून घ्यायचंय ते आता, कारण की त्याला नाही का माग खालचे 2 पायच नाहीये.
ते तुटलेले आले, त्याच्यामुळे ते स्टँड वरती ते बसतच नाहीये, तिरप बसतंय ते, त्याच्यामुळे मग ते बदलून आणायचं. 3 वाजेपर्यंत येईन ते माणूस, लक्ष राहू दे फ्रीज घेऊन जायला. आणि या फोनमध्ये व्हिडिओ काढतोय, हा फोन पप्पासाठी घेतलेला आहे, म्हटलं बघू एकदा ट्राय करून. फोन आहे रेडमीचा. तर आणि अजून ते मिक्सर कुठे काय ते फ्री आलेलं मिक्सर का, आम्हाला एक 5,000 रुपयाचं त्याच्यावर बजाजचं मिक्सर पण फ्री आलेलं आहे 2 वस्तू. आणि 30,000ची खरेदी झाली, त्यावर एक मिक्सर फ्री होतं. तर आम्ही बजाजचं मिक्सर घेतलं, एकदम मस्त असं छान आहे, क्वालिटी पण चांगली आहे. आणि बजाजचं म्हणल्यावर टिकणार तर आहेच. तुम्हाला माहिती आहे आता घरातल्या सगळ्या जेवढ्या बायका वापरतात, काम करतात, त्यांना माहिती की फ्रीजचं मिक्सरचं किती काम पडतं, किती नाही. आणि एक नंबर क्वालिटी अशी तशी आणायला गेली, बघू आपण. आणि हे फ्रीज आहे तर हे चांगलंच आहे, नवीन यायला 1 वर्ष बी नाही झालेलं, फक्त 9 महिने झाले घेऊन. पण म्हटलं ताईला नव्हतं फ्रीज, म्हणून म्हटलं आपण नवीन घेऊया, ताईला देऊन टाकू. हे बघा सगळं चांगलं आहे. तर तुम्हाला जुनी वस्तू द्यायला पण नवीनच आहे फ्रीज. हे बघा काय ते, राहू दे. तर चांगलं असं बजाजचं भेटलेलं आहे ते. तर हे बघा, हे फ्रीज सापडून आणलंच तिनं, कुठं ठेवलं होतं का, चांगलं छोटं आहे, क्वालिटी आहे, काही विषय नाही. बजाज म्हटल्यावर चांगलंच आहे ते. तर असं काही मिक्सर आहे मस्तपैकी. तिकडे होतो आपण, मिक्सर घ्यायचं घ्या. 2 मिक्सर झाले आता. किती भांडे आले याच्यात, 2 का 3 आले, मी पाहिलेच नाही. 3 भांडे आले, मस्त असे भांडे, क्वालिटी पण छान आहे भांड्यांची. 30,000चं खरेदी आलेलं आहे. आणि ते फ्रीज जे आपलं ते किती 16,500चं आहे ना. आणि फोन आहे 11,000 असं काहीतरी आहे फोन. आणि अजून काहीतरी घेतला आपण 12-13 आहे. हां, असं टोटल काहीतरी 30,000पर्यंत झालेली खरेदी. तर त्यावर मिक्सर मस्त फ्री आलं. दिवाळी तर काय यावेळेस पावसामुळे काही चांगली गेली नाही, फटाके तसेच पडलेले. अजून आता ताई येईन ते येईन तेव्हा फोडू आता हळूहळू. एक ताई येऊन गेली भाऊबीजेच्या दिवशी. हां, तुम्ही फोटो बघितले असं फेसबुकला, आपलं श्रुती निरंजन लुंगे नावाने प्रोफाईल, त्या प्रोफाईलवर मी फोटो टाकत असतो. आणि व्हिडिओ तर बघितला असतं ना यूट्यूबला सगळ्यांनी, शॉर्ट व्हिडिओ. तर जो हा व्हिडिओ आहे का, आपला प्रॉब्लेम काय होतोय, तर मोबाईलची क्लिअरिटी आमच्या ती खूपच कमी यायला लागली. त्याच्यामुळं आमच्या व्हिडिओजला जे आहे का ते व्ह्यूज खूप कमी झाले, पहिल्यापेक्षा खूप कमी झाली. आणि त्याला फुल स्टॉप पण लागायला लागला हळूहळू. व्हिडिओ पण द्यायला 4-4 दिवसाला एक व्हिडिओ, त्याच्यामुळे चालला आपला. फोन घ्यायचा आहे चालू आहे आयफोन, पण काय सध्या ते थोडंसं परिस्थितीमुळे ते फोन घेता येत नाहीये. आणि सगळेजण म्हणतायत की व्हिडिओ रेग्युलर टाकत नाही. तर आमचा प्रॉब्लेम हाच आहे की मोबाईल आम्हाला साथ देत नाहीये, त्याच्यामुळेच आमचं मागं पुढं चाललंय. मोबाईल साथ देत नाही, त्यामुळं काय होतं माहिती आहे का, की मूड राहत नाही व्हिडिओ काढायला, चांगली क्लॅरिटी नाही आली तर. नाही तर काय आम्ही काढायला तर मस्त बसलेलो आहे. प्रॉब्लेम पण लवकर सॉल्व्ह होईल आता असं वाटायला मला. करू काही ना काही करणारच आहे, त्याशिवाय आता शांत बसणार. हो ना, एक तर चांगले आता शिकून आपले व्ह्यू चालले, आणि त्यात फोन बी प्रॉब्लेम द्यायला लागला. आता काय लवकर तुम्हाला एक चांगली बातमी सांगणार मी पुढच्या ब्लॉगमध्ये. आहे माझ्याकडे, हिला पण माहिती नाही, हिला मी सांगितलेली नाही आहे. तर हे असं काही फ्रीज घेतलेलं आहे नवीन, ते नाही सेमच आहे, फक्त ते जरा नवीन आहे, नवीन क्वालिटी, नवीन फीचर्स आहेत. 30 मिनिटातच जायचाच बर्फ होतो, 30 मिनिटात, अर्धा घंट्यात फुल बर्फ होतो. कलर कसा आहे कमेंट करून सांगा. मस्तपैकी सिल्वर कलर घेतलेला आहे. आणि हे बॅक साईडने इथं डॅमेज आहे खाली थोडं, त्यामुळे ते वापस करायचं आहे. 2-3 दिवस झाले त्याला, 2-3 दिवस झाले. आज येईन ते, आता 3 वाजता येतो म्हणे ते घ्यायला. धूळ साचणार झाली ना, 3 दिवस झाले ना त्याला आता. तर कसं वाटलं सांगा फ्रीज. कलर खूप छान आहे, जे बघा व्हिडिओ घेताना सगळ्या दिसतात आहेत. कलर खूप छान आलेला आहे त्याचा. किती खाणे याला, पहिले एवढेच वाटतं श्रुती. 1 2 3, खालचं 1 4. हे मोठं आलं पहिल्यापेक्षा आहे ना. हे छोटे पण पहिल्यापेक्षा. छोटं नाही, ते असंच होतं आपलं एका, त्याला ते पहिलं याचं बदलून घेतलेलं. हां, ते तुटलं होतं वाटतं आहे ना, चाबी याची.
हे नवीन आलं, ही चावी याची वरातलं चावी लागते बाबा, तेव्हा मी लपून ठेवली याच्यातच. ते सकाळी पण मला फ्रीजची चावी द्यायची. देऊच नको त्याला, चावी हरवली ना तर मग ते हे होऊन जाईल. ते आज वापस घेऊन जाऊ देतो की नाही तेच प्रश्न पडला मला. रेट आहे त्याची 16,500. हां, ते घेऊन जाऊ देतो का नाही तेच प्रश्न पडला मला. वरात रडून किती आमचं फ्रीज चाललं, आमचं फ्रीज चाललं. हा, यांच्या घरी जाणार. तर अशी काही खरेदी होती दिवाळीची. बाहेर खेळायला लागलं. पाऊस बस होती, चांगलं चाबळ आलेले पा, फुल आपण भरून आले. फुल सकाळीच भरपूर आली ती, आता डबल पाऊस आहे. तर मला सगळेजण असं विचारतायत की तू केव्हा जाणार आहे, तू केव्हा तुझ्या घरी जाणार आहे मम्मीकडे. तर विषय असा आहे, मी काही जाणार नाही आहे. मी आत्ता जाऊन आले होते, आता हे लळीत पडलं तेव्हा चतुर्थीला, तर तेव्हा 4 दिवस होते मी, तेव्हा भेटून आले मी आईला. आणि आले तर आईच येईल माझ्याकडं आता, जर झालं कधी तिचं येणं. मी तर काही जाणार नाही, कारण की आहे थोडंसं काही प्रॉब्लेम. आणि तसं पण मी आत्ता जाऊन आले, त्याच्यामुळे मला आत्ता काही जायचं नाही आहे इतक्यात लगेचच. तुला तर म्हणाल जाऊन ये, पण नको, तुम्हाला मी सांगितलं ना, माझा भाऊ नाही म्हटला, मग मी कशाला जाऊ. ते तुझा प्रश्न आहे, तू काय मी बोलणार. ते असं म्हणजे मी नाही का बऱ्याच दिवसानंतर माझ्या भावाला फोन लावला होता भाऊबीजेच्या दिवशी की बाबा मी येऊ का म्हणून, पण तो सरळ नाही म्हटला मला. पण मी म्हटलं जाऊ द्या, मग त्याची इच्छा नाही तर कशाला आपण कशाला जायचं, मग त्याची इच्छा नाही तर मान्य आहे, चूक माझीच आहे. मी म्हणतो की आपण फोन कधी केला रेग्युलर तर मग कशाला येऊ. बोलत काय फोन करणार आहे मी, बोलला तर पाहिजे ना माणसाने. पहिली गोष्ट तो फोन उचलत नाही. माझा हा नवीन नंबर होता जो की त्याच्याकडे नव्हता, त्याच्यामुळे मी याच्यावरनं फोन केला म्हणून उचलला. पण ठीक आहे ना, जाऊ दे. बोलतो मग आता काय करू. नाही तर म्हणून तर तुम्हाला म्हणाले आपण दुसरीकडे जाऊ. कुठं दुसरीकडे जायचं? दुसरीकडे काही पण ती आता एवढा खर्च आला, आता ती दुसरीकडे जायचं. कुठं जायचं खर्च झाला म्हणजे? मग मी केलं काय? तू केलं म्हणजे वरचे हे कपडे, माझे कपडे, तुझी शॉपिंग. आता तुझं ऑनलाईन साडी घेतली हिने आता ऑनलाईन नाही का टॉपची ऑर्डर टाकलेली. बरं, आता दाखवलं असतं व्हिडिओ मध्ये आल्यावर, पण आता आल्यावर दाखवून नाही थांब नव्हतं काही ऑनलाईन नुसतं बघू राहिले मी, पण अजून ऑर्डर टाकलेली नाहीये मी. तुझा फोन पाहते दाखवून ऑर्डर त्यांना नाही टाकलेली आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा. इतर आईचं बोलणं असं चालू राहणार आहे. आणि आपल्या व्हिडिओला अजून चांगला सपोर्ट करा. चॅनलला जे सबस्क्राईब नसेल केलं त्यांना करून घ्या. मी तर येतं पण सबस्क्रायबर वाटत नाही, तर जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांना नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यांना बाय बाय, आणि परत एकदा गेलेले आहे दिवाळीचे हॅप्पी दिवाळी.